एक महत्त्वाची बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली। तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पाऊस झालाय। सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे सध्या सतत वातावरणात बदल होतोय। मुंबईसह उपनगर आणि महाराष्ट्रात उष्णता वाढली आहे। तापमानाचा पारा वाढल्याने उकड्याने लोक हैराण झालेले आहेत। मागच्या 24 तासात तापमानात कोणतीही घट झालेली नाहीये। पुढच्या 24 तासातही विशेष तापमानात घट होईल याची शक्यता कमी आहे। तर दुसरीकडे 9 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। त्यामुळे शेतकरी वर्गाने सतर्क राहणं गरजेचं असणार आहे। उमाशंकर दास यांनी दिलेल्या माहितीनुसार वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील। वीज पुरवठाही खंडित केला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलेलं आहे। त्यामुळे आता कोणकोणत्या 9 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह येलो अलर्ट देण्यात आलाय, ज्यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह येलो अलर्ट देण्यात आलाय। तर दुसरीकडे सोलापूर, धाराशिव, लातूर, रायगड, पुणे या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे। सध्या राज्यभरात रब्बीचा हंगाम सुरू आहे, तर बहुतांश भागांमध्ये सोयाबीन काढणीसह इतर कामांची लगबग सुरू आहे। ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन काढणी अद्याप बाकी आहे अशा शेतकऱ्यांनी ती पावसाचा अंदाज पाहून व्यवस्थित झाकून ठेवावी। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील पावसाची आणि थंडीची एकूणच हवामानाची परिस्थिती कशी आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा।